आता पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. तडी पवारांचा दौरा. शरद पवार आज खासगी कोल्हापूर दौऱ्यावर 2 ठिकाणी सांत्वनपर भेटीसाठी पवारांचा दौरा. अजितदादा गटाचे मंत्री अनिल पाटील भाजपमध्ये जाणार. शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचा दावा. शिवसंग्राम संघटना विधानसभा निवडणूक लढवणार. आघाडीबाबत आमच्यापुढे सर्व पर्याय खुले. ज्योती मेटेंची माहिती. सुदर्शन चौधरींचा रोहित पवारांसोबतचा फोटो. मिटकरींकडून ट्विट. चौधरी अजित पवारांबाबत जे बोलले त्याचा बोलविता धनी कोण? मिटकरींचा सवाल. शिंदेगडाचे विप्लव बजोरिया. उद्धव ठाकरेंना भेटल्याची चर्चा, मात्र ठाकरेंना भेटलो नसल्याचं बिजोरियांचं स्पष्टीकरण. वाळू माफियांवर कारवाई करताना मर्यादा. आपला आहे जवळचा आहे असं कारवाई करताना सांगितलं जातं. राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. वाळू माफियांची नावं जाहीर करा. नाना पटोलेंचं राधाकृष्ण विखे पाटलांना आव्हान. वाळू माफियांवर कारवाई करताना मर्यादा असल्याचं विखे पाटलांचे आरोप. अनधिकृत बॅनरवर कायद्यानं कारवाई केल्यानं बॅनरबाजी नको. महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा या बॅनरवरून आनंद परांजपेंची प्रतिक्रिया. रामदास कदम त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपचा द्वेष करतायत. रामदास कदमांची भूमिका ही योगेश कदमांची भूमिका आहे का? रत्नागिरीचे भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठेंचा सवाल. सोलापूरच्या म्हाड्यामध्ये आमदार बबनराव शिंदेंसह त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदेंची रॅली काढत सत्कार. बबनराव शिंदेंनी म्हाड्याच्या विकासासाठी विविध कामांसाठी 19 कोटींचा भरीव निधी आणल्याबद्दल जल्लोष. शिंदेगडाचे बीडचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंना अटक. ज्ञानेश्वर खांडेंना झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये बीड स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याची योजना कायम राहणार. कापूस सोयाबीनचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार. अजित पवारांची घोषणा. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाच्या वीज बिल माफीचा निर्णय. शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी अजित पवारांकडून निधीची घोषणा. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत शासकीय वसतिगृह स्थापन करण्यात येणार. ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी 82 शासकीय वसतिगृह स्थापन होणार. अजित पवारांची घोषणा. शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप. 8 लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देणार. अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा. राज्यामधील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. ई पंचनामे प्रणाली पूर्ण राज्यामध्ये लागू. अजित पवारांची माहिती. घरकुल योजनांच्या माध्यमातून पुढील 5 वर्षामध्ये 35,40,491 घरकुल बांधण्यात येणार. अजित पवारांची मोठी घोषणा. कोल्हापूरच्या राजाराम तलावाचा कायापालट होणार. शहरातील तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार. अजित पवारांची घोषणा. देवणी आळंदी या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणीसह मोफत औषधोपचार होणार. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी अजित पवारांची घोषणा. राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये 1,10,000 कोटींची वित्तीय किंवा राजकोषीय तूट. वित्तीय तुटीचा विकास कामांना फटका बसणार. निवडणुकीच्या जुमल्याचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची टीका. चादर लगी फटणे, खैरात लगी बटणे. अर्थसंकल्पावर जयंत पाटलांची टीका. लोकसभेत चादर फाटल्यानं अर्थसंकल्पातून खैरात वाटप. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आश्वासनांचा महापूर. आश्वासनांना कंटाळूनच जनतेनं लोकसभेत दणका दिला. सरकारच्या थापांवर जनता विश्वास ठेवणार नाही. उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर टीका. थापांचा नव्हे तर मायबापांचा अर्थसंकल्प. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय. उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. यावेळी मी 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय. आम्ही काही यात नौखे नाही. सर्व गोष्टींचा विचार करूनच अर्थसंकल्प सादर केला. सगळ्या गोष्टींची पूर्तता होईल हाच आमचा निर्धार. अर्थमंत्री अजितदादांचे विरोधकांच्या टीकेला उत्तर. अजित पवारांबद्दल खूप मोठी खतखत. अजित पवारच गरुड आहे. गरुडाला कुणाच्याही कुबड्याची गरज नाही. अजितदादा महाराष्ट्राचे ब्रँड. अमोल मिटकरींचं विधान. अजित पवारांमुळे चीड निर्माण झाली आहे. अजित पवार मवियामध्ये आले तर आमच्याकडे येऊ देणार नाही. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य. भाजपाने विधान परिषदेसाठी 11 नावं केंद्राला पाठवली. पंकजा मुंडेंसह चित्रा वाघ यांच्या नावाचा यादीमध्ये समावेश. सूत्रांची माहिती.
छगन भुजबळांना माझंच गाव का सापडलं, दगडफेक करण्याचा भुजबळांना नाद. मातोरीमध्ये झालेल्या दगडफेकीवरून जरांग यांचा भुजबळांवर आरोप. विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट. विदर्भामध्ये प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज. राज्यामधील 2 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुणे आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. नंदुरबारमधील शिंदेखेडा तालुक्यामधल्या मोढा नदीला पूर, जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला. पूर्व विदर्भामधील काही जिल्ह्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाची हजेरी. काही भागात दमदार पाऊस झाल्यानं पिकांना फायदा मिळणार. मात्र बळीराजा अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत. अंबरनाथमध्ये भलं मोठं झाड कोसळलं. हुतात्मा चौकाकडून वॉटर सप्लाय ऑफिसकडे जाणारा रस्ता काही काळ बंद. अग्निशमन दलानं रात्रभर प्रयत्न करून झाड बाजूला केलं. भिवंडीमध्ये दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. कल्याण पूर्व लोकग्राम परिसरातील चाळीतील घरावरचा पत्रा पावसामुळे कोसळला. घरातील 4 जण जखमी. राज्यात पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार. मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज. पुणे, साताऱ्यासह संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. हवामान खात्याचा अंदाज. धुळे तालुक्यामधल्या मोरा आणि परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांकडून ज्वारी, बाजरी पेरणीला सुरुवात. पुण्याच्या भोरमध्ये डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महायुतीमधील पक्षांकडून धूर फवारणी. नगरपालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्यानं राजकीय पक्षांचा पुढाकार. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेसाठी नवी तारीख जाहीर. पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत होणार. गोंदियाच्या अर्जुनी मोरेगावमधील नवेगाव बांध इथे पिठाच्या क्रेणीमध्ये ओढणी फसून महिलेचा मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. सुट्टीच्या दिवशी भरता येणार वीज बिल. सुट्टीच्या दिवशी वीज देयक भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा महावितरणच्या कल्याण परिमंडळाचा निर्णय. कोयना जलविद्युत धरण प्रकल्पग्रस्तांकडून लक्षवेधी आंदोलन. पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनानं कोयना प्रकल्पग्रस्तांना शाश्वत न्याय द्यावा. आंदोलकांची मागणी. हायकोर्टानं फटकारल्यानंतर बीएमसीची फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाईला सुरुवात. अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करत पदभत पादचाऱ्यांसाठी मोकळे. चर्चगेट, दादरसह अंधेरी, बोरिवलीमध्ये कारवाई. कल्याणमध्ये पिसवली परिसरामध्ये पिण्यासाठी दूषित पाणी. वारंवार तक्रारी देऊनही पालिका लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप. दूषित पाण्यामुळे आजारपण वाढलं. मेट्रो रेल्वेच्या जमीन सर्वेक्षणाला डोंबिवली सोनारपाडा इथल्या शेतकऱ्यांचा विरोध. सर्वे सुरू असताना स्थानिक शेतकऱ्यांचा गोंधळ. पोलीस बंदोबस्तामध्ये सर्वेक्षण संपन्न. देखभालीच्या कामासाठी रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक. पनवेल वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक. ठाणे वाशी नेरूळ स्थानकादरम्यान ट्रान्स हार्बर लोकल सेवा उपलब्ध. ठाण्यामध्ये रिक्षा स्टँडवर प्रवाशांची गर्दी. अर्धा ते पाऊण तासाच्या अवधीनं रिक्षा उपलब्ध होत असल्यानं प्रवाशांच्या रांगा. प्रवाशांकडून संताप व्यक्त. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा आज आळंदीहून प्रस्थान. इंद्रायणी घाट परिसरामध्ये वारकऱ्यांची मांदियाळी. देहू नगरीमध्ये भरला वैष्णवांचा मेळा. तुकोबारायांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा संपन्न. इनामदार वाड्यामधील मुक्कामानंतर पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होणार. जळगावमध्ये कालिका माता मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा. विविध चित्ररथ तसंच देवीच्या सजीव देखाव्याचं आयोजन. फुगडी खेळत महिलांनी लुटला आनंद. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेसाठी नवी तारीख जाहीर. पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत होणार. पनवेल, कामोठे, कळंबोली आणि खारघर परिसरातून 1 मेट्रिक टन वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त. पनवेल पालिकेची मोठी कारवाई. धुळ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7,000 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला 2 ते 3 हजारांपर्यंत भाव. कांद्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता. ई-केवायसी भरण्याची 10 जुलैपर्यंत मुदतवाढ. नंदुरबारमध्ये 12,33,000 लाभार्थ्यांपैकी फक्त 3,18,000 केवायसी पूर्ण. धुळ्यानजीक मुंबई आग्रा महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर. जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची वाहन चालकांची मागणी. पुण्यात कोथरूड भाजप कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष. अर्थसंकल्पामध्ये मुलींना शिक्षणामध्ये सूट दिल्यानंतर जल्लोष. चंद्रकांत पाटलांचे मानले आभार. उल्हासनगर महापालिकेकडून पानटपऱ्यांवर तोडक कारवाई. स्टेशन परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या पानटपऱ्यांवर कारवाई. कोयना जलविद्युत धरण प्रकल्पग्रस्तांकडून लक्षवेधी आंदोलन. पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनानं कोयना प्रकल्पग्रस्तांना शाश्वत न्याय द्यावा. आंदोलकांची मागणी. राज्यामधील गरीब गरजू नागरिकांसाठी सुरू असलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना आता सर्व कुटुंबांसाठी. तर रुग्णांच्या आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम आता 5 लाख रुपये.
राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानं महिलांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत. रक्षाबंधनापूर्वी भावानं भेट दिली, महिलांच्या प्रतिक्रिया. अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळेंच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून झडती. बांधकाम परवान्यासाठी 9,30,000ची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा. परभणीच्या जिंतूरमध्ये महावितरण आणि नगर परिषदेकडून नागरिकांची हेळसांड. नागरी सुविधांसाठी शरद पवार गटाकडून आंदोलन. पुण्यात आज झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. रुग्ण आढळलेल्या भागामध्ये महापालिकेकडून 3,000 घरांचं सर्वेक्षण. 20 लोकांच्या रक्ताचे नमुने एनआयव्हीकडे रवाना. कल्याणमध्ये पिसवली परिसरामध्ये पिण्यासाठी दूषित पाणी. वारंवार तक्रार देऊनही पालिका लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप. दूषित पाण्यामुळे आजारपण वाढलं. अंबाझरी तलावातील स्वामी विवेकानंद स्मारक पुरासाठी कारणीभूत ठरणार नाही असा अहवाल दिल्यास स्मारकाच्या नियमितीकरणाचा निर्णय घेतला जाईल. नगर विकास विभागाच्या सचिवांचं नागपूर खंडपीठामध्ये प्रतिज्ञापत्र. उल्हासनगर महापालिकेकडून पान टपऱ्यांवर तोडक कारवाई. स्टेशन परिसरामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्या पान टपऱ्यांवर कारवाई. नंदुरबारच्या खांडबारा शाळेमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचं शिक्षण. जीर्ण इमारतीमध्ये भरतात वर्ग. पावसामुळे कधीही भिंती कोसळण्याच्या भीती. प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी. जळगावमधून शरद पवार गटाच्या महिलांनी चंद्रकांत पाटलांना बदाम पाठवले. मुलींना मोफत शिक्षणाचा शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी. जळगावमध्ये कोळी समाजाचं जोडेमारो आंदोलन. आमशा पाडवी, मंजुळा गावित आणि सुनील भुसारा यांच्या प्रतिमेला चिखल लावत जोडेमारो. जात वैधता प्रमाणपत्राबाबतची मुख्यमंत्र्यांच्या सोबतची बैठक ऐनवेळी रद्द केल्यानं निषेध. नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत धरणं आंदोलन. आदिवासी समाजासाठी स्वतंत्र बजेट लागू करण्याची मागणी. सांगलीच्या नागेवाडीमध्ये पैलवान सूरज निकमची आत्महत्या. राहत्या घरी गळफास घेऊन पैलवानानं संपवलं जीवन. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. सोलापुरात भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप पक्षातून बडतर्फ. पक्षविरोधी काम केल्याचा जगतापांवर आरोप. मी पक्षाविरोधात काम केलं नाही, बडतर्फीचं कारण सांगावं, जगतापांची मागणी.